नमस्कार. तुळशी मातेच्या विवाहाची कथा. आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूची. श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले? ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनात दुःख दारिद्र्य दूर होते, जीवनातील व्यथा दूर होतात. प्राचीन काळी एक ऋषी होते. त्यांचे नाव होते साबीर. त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेला प्रसन्न केले. त्याच्या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला. माता म्हणाली, जो वर मागायचा असेल तो माग. तुला जितकं धन वैभव पाहिजे तितके मी तुला देईन. साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून त्या ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी मातेला नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि मातेस म्हणाले, मला धनवान नाही बनायचे, तर माझ्या घरी संतान नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे. त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली. माता म्हणाली, तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं, पण तू मात्र या गोष्टीचा त्याग करून मला तुझ्या घरी आमंत्रित करत आहेस. मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईन, पण मी माझ्या पती विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही, त्यामुळे तेही माझ्यासोबत राहतील. असे सांगून माता अंतर्धात पावली. त्यानंतर तुळशी रूपात ती साबीर ऋषीच्या घरी आली. त्याच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून आनंदी होते. ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती खूप सुंदर दिसू लागली, पण तिचं मन विष्णूच्या ध्यानी लागलं होतं. ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की ह्या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे. आणि विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली. तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेव तिला म्हणाले, तुला जो वर हवा आहे तो माग. तेव्हा ती कन्या म्हणाली, मला असा वर द्या की श्री विष्णूच्या पायाशी मला स्थान भेटेल. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे शक्य नाही, कारण विष्णूचा अंश असलेला एक राक्षस शंकसूर जो दानव कुळात जन्माला आलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूचे अंश आहेत. त्याने दानव कुळात जन्म घेतलेला आहे, पण तो खूप सुशील आहे. तुझं त्याच्याशी अर्धांगिनी बनलीस तर तुझं भाग्य उजळेल. अजाणतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं, त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झाला आहे. त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला आहे की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्याईमुळे तुझा उद्धार होईल. हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंकासूरसोबत लग्नासाठी तयार होते आणि वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यामुळे शंकसूर आनंदित झाला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सर्व देवांना देखील त्याने जिंकून घेतलं. स्वर्गाचे राज्य देखील हिसकावून घेतले. त्यामुळे सर्व देवी देवतांना मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. त्याने ब्रह्मदेवास विचारले की शंकसूराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे, त्याच्यामुळे तिच्या पतिव्रतेच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावर चढत आहे. जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झालं तरच त्याला हरवणे शक्य आहे. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाच्या चरणी जातात. त्यांना सर्व वृत्तांत सांगतात. तेव्हा महादेव म्हणतात, मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गात सिंहासनातून पुन्हा मिळवतो. त्याप्रमाणे महादेव शंकसूराला भेटण्यासाठी येतात. ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर. पण शंकासूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून मिळवलेले आहे. जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता. तेव्हा महादेवाने त्याला समजवलं की मी महाकाल आहे, तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चित आहे. पण शंकासूर ठाम असतो. तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात. महादेवासोबत इतर देवतांनाही युद्धासाठी सर्व तयारी केली, पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं, कारण सर्व देवतांना आपला सारे अशस्त्र वापरले, पण शंकासूर मात्र कशालाही जुमानत नव्हता. शंकासूर स्वतः लुप्त झाला होता, त्यामुळे देवतांना कळत नव्हतं की आपण वार कुणावर केला पाहिजे. शंकासुराच्या ह्या लीला पाहून देवतांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंकासूर हारू शकत नाही. आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण तेव्हा भगवान विष्णूच्या चरणी जातात. तेव्हा भगवान विष्णू त्यांना सांगतात की त्याची पत्नी पतिव्रता आहे, त्यामुळे तिचं पुण्य ह्याच्या कामात येत आहे, त्यामुळे तिला ह्या युद्धात हरवलं अशक्य आहे.
त्याला ह्या युद्धात हरवणं अशक्य आहे. जोपर्यंत त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही. जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तरच तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो. तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता. शंखचूडाने सर्वांना वेठीस धरले आहे. सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात. विष्णूच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले. विष्णू मात्र शंखचूडाच्या रूप धारण करून शंखचूड बनून विष्णू महालामध्ये आले. तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात. आपल्या पत्नीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते. तेव्हा विष्णुरूपी शंखचूड तिला सांगतात की मी सर्व देवतांना हरवून आलो आहे. हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखचूडाला आलिंगन देते. त्यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात. वृंदाला विष्णूची चाल लक्षात येत नाही, पण तिकडे मात्र शंखचूडाला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते. या संधीचा फायदा घेऊन महादेव आपला त्रिशूळ त्याच्या दिशेने फेकतात. तेव्हा शंखासुराचा नाश होतो. जेव्हा शंखासुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात. कपटाने माझा पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो. ती क्रोधाने विष्णूला दगड बनण्याचा शाप देते. तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात. तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की मी तुझा हा शाप वरदानपेक्षा कमी नाही. तुझ्या आणि शंखासुराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं. तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं. तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल. मी शालिग्राम दगड बनेल. माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल. मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील. जेव्हा तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्याचे सर्व दुःख नष्ट होईल. देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन. शंखचूडालाही मी आपल्यासोबत जागा देईन. तुझ्या तिच्या हाडांच्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल. त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल. जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल. तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती. आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल. तिथे माझी पूजा ही फळ फुलांनी न होता तुळशीने होईल. माझ्या मुकुटावरती तू विराजमान होशील. माझ्यापेक्षाही श्रेष्ठपद प्राप्त करशील. एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. तेव्हापासून शालिग्राम दगडापासून तुळशीचा विवाह केला जातो. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही कथा? आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.